पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील शिरोशी परिसरात बेकायदेशीररित्या खत विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून यामुळे शेतकरी तसेच परवानाधारक विक्रेत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। एका सुशिक्षित तरुणाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत चौकशी सुरू केली। तक्रारीनुसार गुजरात राज्यातील भरूच येथील ओम साई फर्टिलायझर ही संस्था कोणताही अधिकृत परवाना किंवा नोंदणी नसताना गावोगावी फिरून थेट शेतकऱ्यांना खत विक्री करत असल्याचे समोर आले आहे। हा प्रकार खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत असलेल्या नियमांचे सरळ उल्लंघन असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। या अनधिकृत विक्रीमुळे स्थानिक परवानाधारक खत विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा बनावट खत मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे। तज्ञांच्या मते अशा खतांचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनावर व जमिनीच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन विपरीत परिणाम होऊ शकतो। घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन महसूल कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे। दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। या प्रकरणातील कारवाईला पालघर ॲग्रो डीलर वेलफेअर असोसिएशन यांनी पाठिंबा दिला आहे। तसेच विभागीय कृषी अधिकारी सागर जितकर, जव्हार कृषी अधिकारी माळी, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रणित उपाध्ये, कृषी विभागाच्या अधिकारी सूर मॅडम, कृषी सहाय्यक अधिकारी सुनील महाला, शिरोशी गावचे पोलीस पाटील देवजी भोये, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास खरपडे, प्रवीण कांबडी, निलेश गावंढा, चंद्रकांत खोटरा आणि ग्रामस्थ यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला। तक्रारदाराने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रशासनानेही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे संकेत दिले आहेत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन: खत खरेदी करताना विक्रेत्याचा परवाना तपासा, अधिकृत पावती घ्या, संशयास्पद विक्रेत्याची माहिती त्वरित कृषी विभागाला द्या। स्वस्ताच्या नादात बनावट खत घेतल्यास नुकसान फक्त पैशाचे नाही तर संपूर्ण पिकाचे आणि जमिनीच्या भवितव्याचे होते। सजग रहा, अधिकृतच खरेदी करा। रिपोर्टर ईश्वर मुकणे, जव्हार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।